आज नांदेडच्या गुरुद्वारात माझ्यासोबत हे घडलं जे मला वाटलंही नव्हतं. तर काय रे पोट्टे, सकाळी सकाळी बसलो मी ऑटोत, मग मला जायचं होतं नांदेडला आणि हा होता अमरावतीचा चोर बाजार. सकाळी सकाळी चोर बाजार हातात चालू आणि गडबड करत करत पोचलो मी भंडाऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर. माय मित्र येऊन तिथं पहिलेच तयार होते आणि मी पोचलो सगळ्यात शेवट. आणि जशी ट्रेन आली सगळी गर्दी झाली, ट्रेनमध्ये चढाली. पण आपणही कमी आहे, धक्के मारमूर करून रेल्वेत जागा भेटली. ती जात नाही आणि तेवढ्यात आले काका, त्याची 50 वयाची चेन विकाले. 5-6 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर. इथले लोक तर रेल्वे स्टेशनवर पिऊन झोपले होते. रेल्वे स्टेशनवर गर्दी भम होती, त्याच्यानं आम्हाला काही बाहेर जायचं रस्ता दिसे नाही. मग इकडून तिकडून रस्ता दिसला आणि आम्ही निघालो बाहेर जायसाठी. ब्रिजवर जाण्यासाठी होते इथं इलेक्ट्रिकवाल्या पायऱ्यावर चढलो, निघालो वर जाण्यासाठी. बाहेर आल्यावर पाहत होतं काय, इथं स्टेशन होतं पुरं गुरुद्वारासारखं. असं वाटून राहिलं होतं जसं की एखाद्या गुरुद्वाराचं चालू आहे. इथे जास्त टाइमपास न करता आम्ही सरळ निघालो नांदेडच्या मुख्य गुरुद्वाराच्या इकडे. गुरुद्वारात पोचलो नाही, हा होता गुरु गोविंद सिंगजीचा गुरुद्वारा. इथचं काम होतं एकदम स्ट्रिक्ट, डोक्याला बांधल्याशिवाय इथं एंट्री करू देत. मोबाईलही मंदिरात फक्त समोर अलाउड होता. एंट्री करायसाठी इथे 3-4 गेट होते. सकाळपासून फिरून राहिलं तर पोटात अन्न नव्हतं. फिरता फिरता दिसला आम्हाला लंगरमध्ये गेलो आणि जेवलो. उन्हीचा टाईम होता आणि ऊन होती बम. दिसला आम्हाला उसाचा रस आणि मागातला भोले एक ग्लास रस. रस होता एकदम बढिया आणि एकदम गोड. गेलो रे पोट्टो, मी इथचं मार्केट पाहिलं. इथचं मार्केटही होतं बम मोठं. आम्हाला होती तर रातभर थांबायचं. रूमा पाहिल्या पण रूमा काही भेटल्या नाही. फिरपार झाल्या गेलो, मग आम्ही दुसऱ्या गुरुद्वारा तिथे भेटले आम्हाला एक रूम. रूम खोलली, जसा अंधार माझ्या जीवनात हा अंधार होता. लाईट लावला आणि हे होती आपली रूम. टू पुढच्या